नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। टेंभू योजनेची स्वप्नपूर्ती झाली, पण आता पुढे काय? आमदार अनिल भाऊ पुन्हा शट्टू ठोकणार की सुहास बाबर विधानसभेच्या मैदानात उतरणार? 2024च्या विधानसभा निवडणुकीत टेंभू योजनाच प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार का? लोकसभा निवडणुकीत आमदार अनिल भाऊ संजय काकांना पाठबळ देणार का? आणि सर्वात महत्त्वाचे, विधानसभेला अनिल भाऊ धनुष्यबाण हाती घेणार की कमळाच्या चिन्हावर सामोरे जाणार, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण टेंभू योजनेची स्वप्नपूर्ती झाली, आता पुढे काय या विषयावरती चर्चा करणार आहोत। आता ही चर्चा करत असताना आपण 4 मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा करणार आहे। खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर यांचा वाढदिवस आणि टेंभू योजनेचा स्वप्नपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। संपूर्ण खानापूर मतदारसंघात कृषी प्रदर्शन असतील, पशुपक्षी प्रदर्शन असतील, बैलगाडी शर्यत असेल किंवा नुकतीच आज झालेली रन फॉर फार्मर्स ही शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी ठेवलेली मॅरेथॉन स्पर्धा असेल, अशा विविध माध्यमातून आमदार अनिल भाऊ बाबर यांचा वाढदिवस आणि टेंभू योजनेच्या स्वप्नपूर्ती सोहळा पार पडला। आता यानंतर पुन्हा एकदा तोच मुद्दा समोर येतोय की टेंभू योजनेची स्वप्नपूर्ती झाली असेल तर गेल्या 25-30 वर्षापासून टेंभू योजना जी राजकीय प्रचाराचा मुद्दा होता, ही टेंभू योजनाच पुन्हा एकदा राजकारणाच्या किंवा निवडणुकीच्या प्रचाराचा 2024 असेल किंवा आगामी लोकसभा निवडणूक असेल, या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार का, या पहिल्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत। तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी असं दिसून येतंय की आता जो स्वप्नपूर्ती सोहळा जो आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो सोहळा साजरा केला, हा सोहळाच मुळात 2024च्या निवडणुकीची नांदी आहे। इथूनच निवडणुकीचा नारळ फुटला आणि टेंभू योजनेचा मुद्दा घेऊनच आमदार बाबर गट असेल तो निवडणुकीला सामोरे जाईल, यामध्ये संदिग्धता असण्याचं कारण नाही। मग टेंभू योजनेच्या मुद्द्याबरोबरच अन्य काही मुद्दे घेतले जातील, कृषीपूरक व्यवसाय असतील, विविध कृषी उत्पादने असतील, त्यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग असतील आणि मतदारसंघात केलेली विकास कामे, हे मुद्दे घेऊन म्हणजेच टेंभू योजना हा केंद्रस्थानी ठेवूनच आमदार अनिल भाऊ बाबर गट हा इलेक्शनला निवडणुकीला सामोरे जाईल। आता गेल्या 20-25 वर्षात बघितलं तर आमदार अनिल बाबर यांच्या विरोधी गटानं कोणते मुद्दे हाताळलेत हे आपल्याला पाहायला लागेल। तर विरोधी गटाकडून नेहमीच यशवंत साखर कारखाना, सूतगिरणी असे एक ठराविकच मुद्दे आहेत की त्या मुद्द्यावरती रान पेटवलं गेलं आणि त्यांना काही प्रमाणात सुरुवातीच्या ह्याच्यात यश आलं। पण आता जर आपण पाहिलं, यशवंत कारखाना असेल, सूतगिरणी असेल, हे मुद्दे आता कालबाह्य झालेत। अशा कालबाह्य झालेल्या मुद्द्यांवर आता पुन्हा निवडणूक होणे शक्य नाही। तर विरोधकांना आता नेमका कोणता मुद्दा काढावा लागेल किंवा विरोधक आता नेमक्या कोणत्या मुद्द्यावर 2024च्या निवडणुकीला सामोरे जाणार, हा देखील एक चर्चेचा विषय राहणार आहे। पण इतकं मात्र नक्की, आगामी 2024ची विधानसभा निवडणूक आमदार बाबर गट हा टेंभू योजनेच्या मुद्द्यावरतीच सामोरा जाईल, यामध्ये मात्र कोणतीही शंका असण्याचं कारण नाही। गेल्या 6 महिने ते वर्षभरापासून एक मुद्दा चर्चेत येतोय, तो म्हणजे आमदार अनिल भाऊ बाबर स्वतः 2024च्या निवडणुकीला सामोरे जाणार की आपले पुत्र सुहास भैया बाबर यांना मैदानात उतरणार। आता कृषी प्रदर्शनात जो शेतकरी मेळावा झाला, या मेळाव्याच्या व्यासपीठावरूनच ही भूमिका स्पष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळाली। सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावरती टीका करताना स्पष्टपणे म्हटलं की मी माझ्या वडिलांना इथं निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे किंवा मी माझ्या वडिलांनाच आमदार करणार आहे। हिम्मत असेल तर तुम्ही देखील असं बोलून दाखवा की मी माझ्या वडिलांना आमदार करणार। म्हणजेच सुहास बाबर यांनी एक प्रकारे स्पष्ट संकेत दिले की यावेळी 2024च्या निवडणुकीसाठी आमदार अनिल भाऊ बाबर हेच पुन्हा एकदा मैदानात असतील। त्याचवेळी आमदार बाबर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करणारा 2024मध्ये मीच आमदार होणार असे ठणकावून सांगितल्याने हा प्रश्न सध्या तरी निकालात निघालेला दिसतोय की आमदार अनिल भाऊ बाबर हेच 2024ची निवडणूक लढवतील। त्यामुळे सध्या तरी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे मैदानात दिसतील असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही। आता तिसरा एक मुद्दा चर्चेत आहे, तो मुद्दा म्हणजे
आमदार अनिलभाऊ बाबर हे आपली पूर्ण ताकद लोकसभेला संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभी करणार का? आता हा मुद्दा चर्चेत येण्याचं कारण असं आहे, गेल्या 6 महिन्याचा काळ जर बघितला आपण तर अनेक मुद्द्यावरून खासदार संजय काका पाटील यांनी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्यावर थेट टीका केलेली आहे. त्याचप्रमाणे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर किंवा ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील अनेक वेळा आमदार अनिलभाऊ बाबर यांच्यावर अगदी टोकाची टीका केलेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच भाजप आणि शिवसेना यांच्यात ऑल इज वेल आहे असं म्हणण्याची तरी मतदारसंघात सध्याची स्थिती नाही. तरी देखील आमदार अनिलभाऊ बाबर हे काळाची पावलं ओळखून चालणारा नेता म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच नुकता जो कृषी प्रदर्शनात शेतकरी मेळावा झाला, या मेळाव्याच्या निमित्ताने बोलताना आमदार अनिलभाऊ बाबर यांनी जय श्रीरामचा नारा देत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्व मिळून ताकद लावूया असे कार्यकर्त्यांना आव्हान केले. अर्थातच आमदार अनिलभाऊ बाबर यांनी या माध्यमातून खासदार संजय काका पाटील यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला असं म्हणावं लागेल. त्यामुळे आमदार अनिलभाऊ बाबर असेल आणि त्यांचा गट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निश्चितपणे आमदार अनिलभाऊ बाबर हे आपली ताकद खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभा करतील. आज देखील 14 जानेवारी रोजी सांगली येथे महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला खासदार संजय काका पाटील यांच्या समवेत उपस्थित राहून आमदार अनिलभाऊ बाबर यांनी आपण पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थातच आमदार अनिलभाऊ बाबर हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद उभा करतील असे सध्या चित्र आपल्याला दिसून येत आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि चौथा मुद्दा चर्चेत येतोय तो म्हणजे 2024ची विधानसभा निवडणूक आमदार अनिलभाऊ बाबर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार की भाजपमध्ये प्रवेश करून कमळ या चिन्हावर लढणार, असं देखील आता मतदारसंघात काही प्रमाणात चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या मुद्द्यावर देखील आपण चर्चा करताना आपण या मतदारसंघाचा थोडा पूर्व इतिहास पाहणं गरजेचं आहे. 2014 साली आमदार अनिलभाऊ बाबर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी आमदार अनिलभाऊ यांचे भारतीय जनता पक्षातील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य वरिष्ठ नेते असतील या सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. आमदार अनिलभाऊंना 2014 साली शिवसेनेत नव्हे तर भाजपमध्ये प्रवेश करायचं होतं असं देखील काही राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं. अर्थातच शिवसेना आणि भाजप युतीच्या जागा वाटपामध्ये खानापूर मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे 2014 साली आमदार अनिलभाऊंनी शिवसेनेत प्रवेश केला. हा झाला पूर्वी इतिहास. गेल्या 10 वर्षात देखील आमदार अनिलभाऊंचे आणि भारतीय जनता पक्षातील फडणवीस साहेब असतील किंवा अन्य वरिष्ठ नेते असतील यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. हे आपण वेळोवेळी आपल्याला इथं पाहायला मिळाले. आता महाराष्ट्रातील राजकीय स्थिती जर आपण पाहिली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे अनेक आमदार खासदार आज भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे आपल्याला सांगितलं जाते, पाहायला मिळते. अशावेळी आमदार अनिलभाऊ बाबर हे काय निर्णय घेणार? शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर विधानसभेला सामोरे जाणार किंवा आगामी काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश करून थेट कमळ या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार? हे पाहणं देखील आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. कारण भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यास या ठिकाणी खासदार संजय काका पाटील असतील, गोपीचंद पडळकर असतील, राजेंद्र अण्णा असतील, या सर्वच मातब्बरांची आमदार अनिलभाऊ बाबर यांना ताकद मिळणार आहे आणि त्यांना ही पुढची निवडणूकसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने जाऊ शकते. आमदार अनिलभाऊ बाबर यांचा जर खरोखरच भाजपमध्ये प्रवेश झाला तर हा स्वपक्षीयांसह विरोधकांना देखील मोठा धक्का ठरेल. परंतु आमदार अनिलभाऊ बाबर खरोखरच भाजपमध्ये प्रवेश करणार का? तर या प्रश्नाचं उत्तर मात्र एक वेगळं असू शकेल. कारण आमदार अनिलभाऊ बाबर हे वाऱ्याची अचूक दिशा ओळखणारा नेता असं त्यांचं वर्णन केलं जातं. त्यामुळं अत्यंत मुरब्बी अभ्यासू असलेले अनिलभाऊ बाबर हे 2024ला काय निर्णय घेणार हे याचं उत्तर मात्र आपल्याला सध्या देता येणार नाही. याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे येणारा काळच देऊ शकेल, एवढं मात्र निश्चित. आपल्याला टेंबू योजनेची स्वप्नपूर्ती आणि आता पुढे काय हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला निश्चितपणे लाईक आणि कमेंट करून सांगावे. नमस्ते.